नमस्कार मित्रांनो, वामन बरुडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि आज वेंगुर्ल्यामध्ये मी व्लॉग करतोय। दुपारची वेळ आहे, मे महिन्यामध्ये प्रवास करतोय आणि वेंगुर्ल्यात मुद्दाम तुम्हाला मी एक फेरी मारणार आहे बऱ्याच दिवसानंतर। अर्थात हे वेंगुर्ला नगर परिषदेचं एक नवीन 4 चाकी वाहनांसाठी केलेलं EV चार्जिंग स्टेशन आणि इथे आम्ही जे घोडेबाव म्हणतो ते उद्यान आहे, त्या एरियामध्ये मी सध्या आहे। बऱ्याच दिवसानंतर ॲक्च्युली वेंगुर्ल्यात आलो आहे मी। आणि वेंगुर्ला तुम्हाला माहिती आहे की माझं गाव असल्यामुळे अधिक जिव्हाळ्याचा विषय बनतो माझ्यासाठी। आणि विशेषतः मे महिन्याच्या इतक्या आठवणी आहेत। मे महिन्यात आम्ही इतके दिवस वेंगुर्ल्यात घालवलेले आहेत, अगदी लहानपणापासून। इथे सायकल ट्रॅक पण आहे शेजारी, त्यामुळे विशेष आकर्षण असतं आमच्यासाठी मे महिन्यात इथे येणं। उन्हाळा आहे प्रचंड, पण ठीक आहे, त्या उन्हाच्या झळा पण आहेत, पण त्याचबरोबर ते एक आकर्षण वेंगुर्ल्याचं, लहानपणाच्या आठवणी, या सगळ्या गोष्टी असतात। आत्ता आपण पॉवर हाऊस या भागामध्ये आहोत आणि इथे मोठं होर्डिंग लागलं आहे। सातेरी मंदिराचा काहीतरी कार्यक्रम आहे त्या संदर्भात। आणि इथे माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघताय अमृता कॅश्यू इंडस्ट्रीज। लहानपणी आम्ही चालत पॉवर हाऊस पर्यंत यायचो, आता मात्र तेवढं चालणं शक्य नाही होत, ती सवयच मोडली आहे आता, त्यामुळे असेल। पण लहानपणी चालायला, कॅम्पमध्ये येणं, फिरायला, आणि त्यावेळी पण चालत फिरायला येणं, हे एक सायकल नंतर ज्यावेळी शिकलो आम्ही त्यावेळी सायकल घेऊन यायचो। आणि सायकल शिकण्यासाठी किंवा सायकल चालवण्यासाठी विशेषतः कॅम्प एरियामध्ये आम्ही यायचो। इथे सजावट केलेली होती, मला वाटतं काल वादळ झालंय वेंगुर्ल्यात आणि त्या वादळाने बरंच काही तुम्ही बघताय नुकसान पण झालंय। इथे प्रसिद्ध हॉटेल आहे रेडकर यांचं, कृष्णा हॉटेल म्हणून, तिथे जेवण चांगलं मिळतं। कृष्णा आणि कृष्णाई असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे तर, एक कृष्णा आणि पलीकडे कृष्णाई असं। सो आज जरा गर्दी कमी दिसतीये इथे, चांगली गोष्ट आहे। सो इथे मी थोडा वेळ ब्रेक घेईन मित्रांनो, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया। तो साकव परिसर किती बदलला आहे बघा। साकवावर सिद्धिविनायक प्लाझा बिल्डिंग जी आहे ती उभी राहिली, आता खूप वर्ष झाली त्याला। आणि त्यानंतर इथे सगळे कॉम्प्लेक्स, बिल्डिंग, सोसायटी भरपूर झाले या भागामध्ये। इथे पण एक हॉटेल प्रसिद्ध आहे सध्या, मैत्रीचा चहा, ते बटाटा भजी छान मिळतात। आणि बाजूला इथे ही रेडकरांची खानावळ। आता मित्रांनो, ज्यावेळी मी तुम्हाला सांगतो ना काहीतरी चांगलं मिळतं, काहीतरी खायला चांगलं मिळतं किंवा काय, ते माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असतं। कदाचित तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकेल, कदाचित तुम्हाला तुमचं मत काहीतरी वेगळं असू शकेल, तर तुम्ही स्वतः आधी पहिल्यांदा विचार करा आणि मग जा, किंवा मी सांगितलं म्हणून जाऊ नका। नाहीतर काही लोक मग कमेंट करायला येतात, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही गेलो आणि आमचे पैसे फुकट गेले वगैरे वगैरे। तर तुम्ही तुमचं स्वतःची बुद्धी वापरा, पटत असेल तर जा। मला जे अनुभव आले ते मी सांगतो तुम्हाला, कारण मी हे का सांगतोय आत्ता, आपण आता आहोत पूर्वस मंदिराच्या जवळ, कारण त्या आस्वाद वडापावच्या, म्हणजे तो व्हिडिओ होता ॲक्च्युली माझा देवरुखचा, आणि मी त्यात उल्लेख केलेला आस्वाद वडापावचा। तर त्या आस्वाद वडापाववरून लोकांनी खूप कमेंट केल्या, 3-4 लोकांनी तरी कमेंट केला, काय फालतू वडा आहे, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही गेलो आणि तो खराब वडा निघाला वगैरे वगैरे। रत्नागिरीत तरी आस्वाद वडापाव नंबर 1 आहे सध्या, आणि तिथे जी गर्दी बघाल त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल। पण अर्थात प्रत्येकाची असते आवड निवड, चव वेगळी। काही लोकांना फक्त आपल्या भागातलंच आवडतं। एकाने कमेंट लिहिलेली तिथे की आमच्या तिकडे भारी मिळतो वगैरे, समथिंग लाईक दिस। सो म्हणून मला सांगावं असं वाटतंय की मी केवळ मला काय वाटलं ते सांगतोय, त्याच्यावरून तुम्ही काही मत ठरवून लगेच जाऊ नका तिथे। तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करा, रिव्ह्यूज बघा आणि मग जा, म्हणजे मग दुसऱ्याला दोष द्यायची गरज नाही। काका जायला द्या, जाऊ दे काकांना। ओके, दादा थांबलेला आहे आपल्यासाठी खास।
आपण आहोत आत्ता पिराचा दर्गा या भागामध्ये, आणि इथे बाईक्स रेंटवर मिळतात म्हणून बघा किती लोक बाईक घेऊन फिरतायत सगळे. ओके, आपण जरा आता खाली जाऊया. खाली इन द सेन्स उभा दांडा त्या परिसरात. MH03. अरे बाबा बघ बाबा, डायरेक्ट काय मारतोयस गाडी. पलीकडून पण येणारी लोक आहेत. इथे एक मेस आहे, नार्वेकर मेस म्हणून, ती फेमस आहे. अन्नपूर्णा हॉटेल. साई मंगल कार्यालय वेंगुर्ल्याचं. मायबोली हॉटेल एक आता नवीन झालंय ते. अजून एक लहानपणीची आठवण ही आमची की आम्ही ते शेव न्यायला यायचो राऊत काकांकडे. याला आम्ही म्हणतो कोल्ह्याचा भाटला, की काहीतरी कुठलं तरी भाटलं. आता कोल्ह्याचं भाटलं नाही, काहीतरी भाटलं याला म्हणायचो आम्ही. हे थोडे मागच्या गाड्यांना जरा घाई आहे, त्यांना जाऊ दे पुढे, म्हणून थोडी शेजारी घेतली मी गाडी. सगळ्या गाड्या पास होते. 02 आल्या, MH09 वगैरे वगैरे वगैरे. मग आपण चालूया शांतपणे. चला, हे गेले, यांना घाई आहे सगळ्यांना, कदाचित गोव्याला जायचं असेल. आत्ता आपण आहोत, आम्ही म्हटलं तुम्हाला भाटले, आता मला सुचलं लगेच, सुंदर बाटले. कोल्ह्याचे बाटले ते आमच्या मठात आहे, वेंगुर्ला मठ, आणि हे आहे सुंदर बाटले. ही गाडी वेंगुर्ला कुठली होती? वेंगुर्ला कोरजाई. हे बघा, इथे आहे वेंगुर्ला बस स्टँड, सुप्रसिद्ध वेंगुर्ला बस स्टँड. इथे कदंबा लागलेली आहे आणि ST ची एक गाडी लागलेली आहे. कदंबा कदाचित वास्को असेल, रिटर्न जाणारी. तुम्हाला माहितीच असेल की कदंबाच्या सेवा, बस सेवा या रूटवर भरपूर आहेत. त्यामध्ये वास्कोवरून सकाळी 6ला निघते ती वेंगुर्ला, वास्को वेंगुर्ला, आणि आय थिंक 7 वाजता निघते ती वास्को वेंगुर्ला, त्यानंतर भापण मार्गे कोरजाई. तर 2 गाड्या इथे बघा. एक छोटं मच्छी मार्केट भरतं इथे, हे कोरोनापासून इथे भरतंय. या 2 गाड्या ज्या आहेत त्या रेग्युलर या रूटवर असतात. ते मानसीश्वर नावाचं देवस्थान आहे. माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये तुम्हाला मानसीश्वर देवस्थानाचा एक व्हिडिओ मिळेल, नक्की बघा. ॲक्च्युली इथे एक छोटं हॉटेल आहे पुढे कुठेतरी, ते त्याचा एक व्हिडिओ मागे आलेला. ओ भाऊ, कुठे थांबलात? पटकन कोण थांबलं ना की प्रॉब्लेम होतो. मोटूलचं गॅरेज आहे इथे. हा, इथे हे नार्वेकरांचं मेस टाईप आहे. चालू आहे का? असणार. आणि हा पेट्रोल पंप, आणि पुढे एक काहीतरी कोकणची आई वगैरे असं एक रेस्टॉरंट आहे. उभादांडा गाव. इथे एक शाळा होती, इथून आत जाऊन कुठेतरी वर अशी एक शाळा आहे. ती मागे गेली, ती शाळा मागे गेली. तर तिथे त्या शाळेमध्ये बाबांची बदली होती काही दिवस, सो त्यावेळी तिथे आम्ही यायचो. आणि इथे एक गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर आहे इथे या एरियामध्ये. मागी गणेशोत्सव फेमस असतो. आणि आम्ही हा रस्ता पूर्ण चालत जायचो, कारण कसं शाळा नंबर 2 जी आहे, उभादांडा शाळा नंबर 2, तिथे आईची बदली होती आणि माझं 3री पर्यंतचं शिक्षण तिथे झालं. आणि आम्ही राहायचो वेंगुर्ल्यामध्ये, तर बऱ्याचदा बस नसायच्या वेळेवर, मग आम्ही चालत जायचो. इथे नवीन होमस्टे झालाय, सागरेश्वर होमस्टे. तर आम्ही लिटरली चालत जायचो. मग
उभादांडा ते वेंगुर्ला हा आमचा प्रवास असायचा चालत. आणि त्यावेळी बघ मध्ये जेवढे काही हे सगळे दिसत आहेत स्पॉट, शाळा नंबर 1 असेल किंवा उभादांडा ग्रामपंचायत असेल, शाळा नंबर 2 आहे, सॉरी शाळा नंबर 1 मध्ये मी होतो, 2 मध्ये नव्हे. ही 2 नंबर शाळा आहे. केंद्र शाळा नंबर 1 इथे आणि बाजूलाच 2 नंबर. हा काय प्रकार आहे? म्हणजे आता लोकेशन चेंज झाली आहे का? कदाचित. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना जर माहिती असेल तर सांगा, कारण मी स्वतः होतो शाळा नंबर 2 आणि ती पुढे होती शाळा नंबर 2. हा इथे सिद्धेश्वर आणि इथे कुठेतरी ते हॉटेल असावं. असो, तर या एरियामध्ये आहेत बरीच हॉटेल्स आहेत. तर मी तुम्हाला आता थोडं फिरवून आणेन आणि आपला ब्लॉग जो आहे तो आपण थांबवू आणि पुन्हा शहरात आल्यावर पुन्हा मी रिझ्यूम करेन. तुम्हाला मी घेऊन चाललो आहे आता ॲक्च्युली. हां हे बघा हे इथे फेमस रेस्टॉरंट आहे, कोकणची आई. समोर दिसत आहे ते. ठीक आहे, मी थोडा ब्रेक घेतो इथे, जरा जाऊन येतो आतमध्ये आणि नंतर पुन्हा आपण रिझ्यूम करूया व्हिडिओ.